चला पटापट. बघा बाळांनो, 2 मिनिटं बाकी आहे. येऊ द्या बाकीच्यांना पण. सांगा बाकीच्यांना पटापट. सांगा बाकीच्यांना यायला. ओके सर. हा, गुड मॉर्निंग. आवाज येत नाही मला. चला पटापट. आज आपण दुसरे न्यूमरिकल पाहणार. जे आपण ऑफलाईन लेक्चर मध्ये घेतले ते सोडून बाकीचे न्यूमरिकल घेणार आहे आपण. ऑफलाईन लेक्चर मध्ये जे न्यूमरिकल झाले ते सोडून बाकीचे घेणार आपण. काय झालं समजदार असते समजून खरंच नाही खोटं म्हणे ना. हो करायला हो ना. शिकलेला कोण हुशार राहतात ना, समजून घेतात. आपल्या आम्हाला किती आपण बुद्धीचे. लक्ष द्या आता. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफलाईन लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे. तर याचे फक्त मी फॉर्म्युले घेतो आणि दुसरे न्यूमरिकल घेतो जे झालेले नाही. आपल्या जे झालेले नाही ते न्यूमरिकल होतील आता.
इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इक्वल्स टू आपण पाहिलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज वर किती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज ऍट अ डिस्टन्स स्मॉल आर है ना. स्मॉल आर एवढ्या डिस्टन्स वर जर चार्ज प्लेस केलेला असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय आर स्क्वेअर. आता हा क्यू कोणता की हा क्यू तो क्यू राहील की जो चार्ज काय करत आहे फोर्स एक्झर्ट करत आहे ना. सपोज आता मी तुम्हाला यामध्ये सांगतो बघा लक्ष द्या है ना. समजा एखादा स्फिअर आहे आपल्याकडे हा झाला एक स्फिअर आहे ना. या स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हा स्फिअर काय करते बघा या स्फिअर पासून ऍट अ डिस्टन्स आर एवढ्या डिस्टन्स वर आपण पाहू की किती इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट होतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट होतो तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा हा पॉइंट घेतला मी पी पॉइंट. या पॉइंटला नाव देऊ आपण बाळांनो लक्ष द्या. हा चार्ज समजा हा पॉझिटिव्हली चार्ज पॉझिटिव्ह याच्यामुळं पी या पॉइंटवर आता लक्ष द्या रे. आता आवाज नाही आला पाहिजे कोणाचा. प्लस क्यू हा एक चार्ज आहे. या चार्ज मुळे याच्या सराउंडिंगली याची एक फील्ड तयार झालेली आहे. त्या फील्डला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. त्या फील्डला काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. आणि एका पर्टिक्युलर पॉइंटवर त्या इलेक्ट्रिक फील्डची घेतलेली इंटेन्सिटी त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही कोणती क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. आता आपण काय केलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण पाहायला लागलो पण चार्ज पासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर जर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे असेल तर फॉर्म्युला तयार होतो E = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय आर स्क्वेअर है ना. थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे हा एक प्रकारचा फोर्स आहे. हा काय एक प्रकारचा फोर्स है ना. आता या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी आपण फाइंड आउट करणार याची डायरेक्शन कशी डिफाइन करायची बघा. युनिट काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जाते युनिट घेऊ आपण युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिट काय इज फोर्स काय असतो न्यूटन मध्ये आणि चार्ज काय असतो कुलम मध्ये. इलेक्ट्रिक फोर्स इंटेन्सिटीचं युनिट न्यूटन पर कुलम है ना. तर किंवा आता बघा बाळांनो हे झालं युनिट. जर आपल्याला याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आणखी तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नेमकी काय असते हे बघा. जर का सोर्स ऑफ पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असणार है ना. पहिली गोष्ट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी म्हणून लिहि तुम्ही. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तिला डायरेक्शन असते. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला काय असते डायरेक्शन. मग तिला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी है ना. फॉर पॉझिटिव्हली चार्ज है ना व्हेन चार्ज इज पॉझिटिव्ह किंवा फॉर पॉझिटिव्ह चार्ज व्हेन चार्ज इज पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड intensity always directed radially outward. Always directed radially outward है ना. जर का सरळ चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्शन काय असणार त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डायरेक्शन काय असणार. समजा पॉझिटिव्हली चार्ज स्फिअर आहे. आता बघा पॉझिटिव्हली चार्ज स्फिअर घेतला है ना. तर या स्फिअरसाठी याची डायरेक्शन कशी आहे ती डायरेक्शन घ्यायची आहे बघा. ही डायरेक्शन अशी आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डायरेक्शन ऑलवेज रेडियली आउटवर्ड.
अशी डायरेक्शन राहणार आहे. ते काय कोणासाठी पॉझिटिव्हली चार्ज स्पिअर साठी. ते कोणासाठी आपण ड्रॉ केलं पॉझिटिव्हली चार्ज स्पिअर साठी. समजा जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह आहे, हा इथं क्यू चार्ज घेऊ आपण, या स्पिअरवर क्यू एवढा चार्ज आहे, हा प्लस क्यू असेल तर याची डायरेक्शन काय रेडियली आउटवर्ड है ना. जर असं असेल वेन चार्ज इज निगेटिव्ह, when charge is negative, electric field intensity always directed radially inward. जर सरळ जर का समजा असं झालं की तो स्पिअर निगेटिव्हली चार्ज स्पिअर असेल तर समजा आता स्पिअर घेतो मी, हा निगेटिव्हली चार्ज स्पिअर आहे ना, त्या स्पिअरवर निगेटिव्ह चार्ज आहे, तर मग अशा केसमध्ये निगेटिव्ह चार्ज जर असेल तर काय होईल आणि याची डायरेक्शन कशी राहील. याची डायरेक्शन अशी राहील बाळांनो टुवर्ड्स दी चार्ज स्पिअर. आता हे जे राईट केलं मी, हे कोणासाठी केलं तर निगेटिव्ह चार्ज साठी. जर चार्ज हा निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघा, ही डायरेक्शन बनायची ई बार इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी है ना. बघा पहिली गोष्ट ही वेक्टर क्वांटिटी आहे. परत बघा याच्यात एक पॉइंट लिहून देतो मी तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी follows law of superposition of charges. बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती फॉलो करते कोणता लॉ ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्ज है ना. तो लॉ जो आहे तो लॉ आपण पाहिलेला सुपरपोजिशन ऑफ चार्ज. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट इन नेट है ना वेक्टर सम. तर सरळ सरळ वेक्टर सम ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट चार्ज Q1 प्लस वेक्टर सम ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट चार्ज Q2 है ना, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट चार्ज Q3. या सगळ्यांची अप टू n पर्यंत जर चार्ज असेल तर है ना, या सगळ्यांची वेक्टर सम जर केली तर नेट इलेक्ट्रिक फील्ड निघते एखाद्या पॉइंट वरची है ना. तर हे बघा, हे एवढे पॉइंट लक्षात आले का बाळांनो तुमच्या, सांगा एकदा मला. हे बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे सरळ सरळ काय की इलेक्ट्रिक फील्डची असलेली स्ट्रेंथ, जसं की मी आता इथे एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. समजा इथे एक चार्ज घेतलेला आपण, हा चार्ज है ना, या चार्जच्या सराउंडिंगला आपल्याला माहिती याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रिक फील्ड असते. चार्जच्या सराउंडिंगला आता आपण कन्सिडर करू बघा ही पुरी सारी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखाद्या पॉइंटवर जर आपण या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जर काढली, एखाद्या पॉइंटवर जर आपण इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ काढली तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी है ना. त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इथं चार्ज आहे, याला प्लस क्यू नाव देऊ आपण, प्लस क्यू चार्ज. याच्यामुळं इथं किती इफेक्ट जाणवा लागला याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी राईट. तर जर एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर गेल्यावर इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इंटेन्सिटी काय असते ती जर काढायची असेल त्यासाठी हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स साठी. आणि जर का समजा आपल्याला डायरेक्ट फोर्स आणि चार्ज माहित असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करता येते. असे दोन फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी साठी
बाळांनो काही डाऊट आहे का? दोन फॉर्म्युल्यामध्ये दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काम आहे आपल्याला. आणि हा तिसरा, जर काय मल्टिपल चार्ज दिलेला असेल तर तिसरा फॉर्म्युला, हा मल्टिपल चार्जेस साठी फॉर्म्युला आहे ना. आणि या साईडने ज्या हे लिहिलेले प्रॉपर्टीज आहेत सगळ्या, या काय प्रॉपर्टीज आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या. परत एकदा सांगतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे सरळ सरळ काय, एखादा चार्ज प्लेस केला त्याच्या सराउंडिंगली जे फील्ड तयार होत असते त्या फील्डची असलेली स्ट्रेंथ, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे सरळ सरळ काय, युनिट चार्जवर किती फोर्स एक्झर्टवा लागला, युनिट चार्जवर किती फोर्स एक्झर्टवा लागला. म्हणून आपण ते डेफिनेशन मध्ये लिहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर गेल्यावर किती राहते, तर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर्म्युला तयार केला आपण. याचं युनिट तयार करायचं असेल तर फोर्स युनिट असते न्यूटन पर, चार्ज युनिट असते कुलम. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट काय तयार झालं, न्यूटन पर कुलम है ना. जर आपल्याला मल्टिपल चार्ज दिलेले असतील आणि एका पर्टिक्युलर पॉइंटवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर काढायची असेल तर इंडिव्हिज्युअल चार्जची असलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची आपल्याला वेक्टर सम करावं लागेल. वेक्टर सम केल्यानंतर त्या ठिकाणी आपली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी निघून जाईल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला डायरेक्शन असते म्हणून ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड जर पॉझिटिव्ह चार्ज मुळे तयार झाली तर तिची डायरेक्शन ऑलवेज अवे फ्रॉम इट. जर इलेक्ट्रिक फील्ड ही निगेटिव्ह चार्ज मुळे तयार झाली तर तिची डायरेक्शन असणार टुवर्ड्स दी चार्ज, टुवर्ड्स दी चार्ज है ना, टुवर्ड्स दी चार्ज. तर कळालं काही बाळा? हो सर. हा, घेऊ समोरचा टॉपिक घेऊ का? आता न्यूमरिकल हो घेतो. सर. न्यूमरिकल असे घेतो मी की जे तुमचे झालेले न्यूमरिकल नाहीत. ना मी ऑफलाईन लेक्चर मध्ये झाले ते सोडून दुसरे घेतो, चालेल ना? न्यूमरिकल घेऊ आपण, ऑफलाईन मध्ये झालेले घेऊ नये आपण, दुसरे घेऊ. हा, आता त्यातला पहिला न्यूमरिकल घेतो मी, फर्स्ट न्यूमरिकल. पहिला न्यूमरिकल दिलेला आहे ए स्फेरिकल कंडक्टर. व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो सगळेजण. ए स्फेरिकल कंडक्टर a spherical conductor of radius 2 centimeter if uniformly charged with 3 nanocoulomb. What is the electric field? What is the electric field at a distance? What is the electric field at a distance of 3 centimeter? 3 centimeter from the center of sphere. From the center of sphere. आता क्वेश्चन बाळांनो, आता याचे ऑप्शन घेतो मी. ए ऑप्शन दिलेले यांनी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असली पाहिजे तर ए ऑप्शन दिलेले यांनी 3 × 10⁴ न्यूटन पर कुलम. बी ऑप्शन दिलेले यांनी 3 × 10⁶ न्यूटन पर कुलम. सी ऑप्शन दिलेले आपल्याला 3 × 10⁻⁻⁴ न्यूटन पर कुलम. आणि डी ऑप्शन आपल्याला दिलेले बाळांनो 3 न्यूटन पर कुलम. असे आपल्याला ऑप्शन दिलेले.
आणि बघा हा न्यूमरिकल जो आहे 15 मध्ये विचारलेला न्यूमरिकल आहे, तर याला आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. याचं सोल्युशन बघू आपण आता. काय म्हणतो तो बघा, ए स्पेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर. एक स्पेरिकल कंडक्टर आहे बघा, आता एक स्पेरिकल कंडक्टर आहे ज्याची रेडियस दिलेली आहे 2 सेंटीमीटर, इज युनिफॉर्मली चार्ज विथ 3 नॅनोकुलम. बघा एक स्पेरिकल कंडक्टर घेऊ आधी आपण. स्पेरिकल कंडक्टर काय म्हणते घेतलं, एक स्पेरिकल कंडक्टर घेतला आपण. हा, या स्पेरिकल कंडक्टरला याची रेडियस दिलेली आपल्याला. रेडियस किती स्पेरिकल कंडक्टरची? ती रेडियस दिलेली आपल्याला 2 सेंटीमीटर. इथून बघा ही जी आहे ही 2 सेंटीमीटर याची रेडियस. बर, आता ही झाली 2 सेंटीमीटर रेडियस है ना. तर यांनी काय म्हणलेलं बघा, आता हे कंडक्टर युनिफॉर्मली चार्ज आहे, म्हणजे याच्यावर चार्ज आहे 3 नॅनोकुलम. आता मला सांगा 3 म्हटल्यानंतर हे प्लस आले. हा, नुसतं 3 याचा अर्थ प्लस चार्ज, याच्यावर प्लस चार्ज आहे. किती कुलम प्लस चार्ज आहे है ना. चार्ज दिलेला आहे क्यू. क्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? हिच्यावर दिलेला आहे चार्ज आपल्याला 3 नॅनोकुलम. 3 नॅनोकुलम एवढा चार्ज आहे. नंतर यांनी काय म्हटलेलं बघा, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर. या स्पियरच्या सेंटर पासून, स्पियरच्या सेंटर पासून, या स्पियरच्या सेंटर पासून 3 सेंटीमीटर वर, म्हणजे बघा रेडियस 2 सेंटीमीटर, रेडियस किती याची 2 सेंटीमीटर. मग 3 सेंटीमीटर वर म्हणजे स्पियरच्या बाहेर जाऊ आपण, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं याची 3 सेंटीमीटर वर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायला सांगितली. मग आता मला सांगा स्मॉल आर डिस्टन्स दिलेला आपल्याला 3 सेंटीमीटर फ्रॉम दी स्पियर. या स्पियरची रेडियस कॅपिटल आर न डिनोट करतो, ती दिलेली 2 सेंटीमीटर. स्पियरची रेडियस दिलेली आपल्याला 2 सेंटीमीटर. आता या पॉइंटला काहीतरी नाव देऊ आपण पी. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी? व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी? आता गिवन डेटा लिहून घेतो एकदा मी काय काय दिलेलं आहे आपल्याला. बघा आपला डेटा असा आहे, आपल्याला रेडियस दिलेली आपल्या स्पियरची कॅपिटल आर न डिनोट केली 2 सेंटीमीटर. आता 2 सेंटीमीटर म्हटल्यानंतर 2 into 10⁻⁻² मीटर, राईट. आता चार्ज किती आहे त्या स्पियरवर? त्या स्पियरवर दिलेला आहे चार्ज आपल्याला 3 नॅनोकुलम. आता नॅनो म्हटल्यानंतर 3 into 10⁻⁹ कुलम. बाळांनो नॅनो, नॅनो म्हणजे मायनस नाही. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायची म्हणजे ई कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स आर इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर वर इलेक्ट्रिक फील्ड किती राहणार? 3 सेंटीमीटर म्हटल्यानंतर 3 into 10⁻⁻² मीटर. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढायची बघा. तर आपण फॉर्म्युला पाहिलेला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपला असा आहे, E is equals to, बाळांनो, E equals to 1/4πε0 1/4πε0 into Q upon R square. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, Q upon R square. आता लक्ष द्या बाळांनो, हा फॉर्म्युला आहे आपला. आता या फॉर्म्युल्यावर E is equals to आपल्याला आता फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. E is equals to, आता मला सांगा 1/4πε0 ची व्हॅल्यू किती आहे? 9 into 10⁹ ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे सर. बर, इंटू Q. Q किती दिलेला आपल्याला? 3 into 10⁹ 3 into 10⁻⁹. डिवायडेड बाय R चा स्क्वेअर. R मीन्स डिस्टन्स. R मीन्स दिलेला आपल्याला डिस्टन्स. डिस्टन्स किती दिलेला आपल्याला? डिस्टन्स दिलेले आपल्याला 3 सेंटीमीटर ना, म्हणजे 3 into 10⁻⁻² आणि याचा काय येईल मग आता? स्क्वेअर. याचा येईल स्क्वेअर बाळांनी. बर, आता इथपर्यंत बरोबर आहे. E equals to 9 into 10⁻9 into 3 into 10⁻⁻9 अपॉन 3 into 10⁻⁻² चा स्क्वेअर. आता या ठिकाणी जर पाहिलं बाळांनो 10⁻+9 आणि 10⁻⁻9 गेट कॅन्सल. हे झाले कॅन्सल. आता काय उरलं ते लिहून टाका. E is equals to आपल्याकडे राहिलं 9 into 3, वरती राहिलं 9 into 3 डिवायडेड बाय
हा 3 चा स्क्वेअर 9 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2 चा स्क्वेअर सर -4 घ्या. -2 चा स्क्वेअर घेतला -4. आता बाळांनो इकडे लक्ष द्या रे. हे बघा 9 9 गेट कॅन्सल सर 9 9 कॅन्सल झाले. बर 9 9 कॅन्सल झाले. किती उरले? E इज इक्वल्स टू काय उरलं बघा. किती उरलं सर 3/10 रेस टू पॉवर -4. -4 वर गेल्यानंतर +4. E इज इक्वल्स टू 3 इंटू 10 रेस टू पॉवर +4 न्यूटन पर कुलम. आता बाळांनो हा ऑप्शन आहे का बघा. शोधा एकदा ऑप्शन आहे का. 3 इंटू 10 रेस पॉवर 4 न्यूटन पर कुलम आहे का. हो सर. हा किती नंबरचा ऑप्शन सांगा मला. हे ऑप्शन आहे. ए ऑप्शन आहे. ऑप्शन आहे पहिल्या नंबरचं. हो पहिला नंबरचा ऑप्शन आहे. ए ऑप्शन आहे. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात. ए नंबरचा ऑप्शन आहे बघा. हे आन्सर याचं आहे का आन्सर. बरं ए नंबरचा ऑप्शन आहे सर. हो सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम सर्वांना कळाला असेल. चला समोर. हो सर. हा दुसऱ्या याच्यावर जाऊ आपण आता. क्वेश्चन नंबर 2 नंबरचा क्वेश्चन घ्या तुम्ही. हा बघा acceleration of charge. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. acceleration of a charge. Acceleration of a charge particle of charge दिलेला आहे कॅपिटल Q स्मॉल q and mass दिलेला आहे स्मॉल m and mass small m moving in a uniform electric field. Uniform electric field of strength E is of strength E is. आपल्याला ऑप्शन दिलेले बाळांनो. आता ऑप्शन काय दिलेले. फर्स्ट ए ऑप्शन दिलेला आपल्याला QE by m. बी ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आपल्याला m/QE. सी ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आणि आपल्याला MQE आणि डी ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे Q/ME. Q/ME. आता सोल्युशन बघू आपण याचं. लक्ष द्या काय म्हणते. acceleration of a charge particle of charge Q. एक चार्ज बघा. एक चार्ज यांच्याकडे एक चार्ज घ्या म्हणते तू घेतला. हा चार्ज कोणता आहे हे बघा. आता चार्ज पार्टिकल आहे समजा. हा या चार्ज पार्टिकल वर चार्ज किती दिलेला आहे यांनी तर Q एवढा चार्ज. या चार्ज पार्टिकल वर Q एवढा चार्ज आहे. या चार्ज पार्टिकलचं मास दिलेलं आहे आपल्याला स्मॉल m एवढं मास आहे ना. आणि काय म्हणते बघा इज मुव्हिंग इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ स्ट्रेंथ E. बघा ज्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ E आहे E एवढी स्ट्रेंथ असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मूव्ह लागला है ना. याचा अर्थ हा चार्ज मोशन मध्ये. चार्ज कसा आहे मोशन मध्ये. तर सरळ सरळ मोशन मध्ये असेल तर याचा ऍक्सलरेशन किती. आपल्याला माहिती एखादी गोष्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याला ऍक्सलरेशन असते. मोशन मध्ये असेल तर त्याला काय असते ऍक्सलरेशन. आणि ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. बघा आता स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेट करणार आहे ऍक्सलरेशन.
बर आता आपल्याला पहिली गोष्ट एक माहिती आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज डेफिनेशन काय? E इक्वल्स टू E इज इक्वल्स टू सर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डेफिनेशन आहे F by Q है ना, फोर्स पर युनिट चार्ज इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर देयरफॉर मग फोर्स काय होईल रे, फोर्स इक्वल्स टू QE, फोर्स इक्वल्स टू QE. याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवतो मी. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन झालेला आहे आपला. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ काय मोशनचा? तर तो लॉ असा म्हणतो सर आपल्याला F इक्वल्स टू ma, F इक्वल्स टू ma. इक्वेशन नंबर 2 कंपेयरिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 जर कंपेअर केली त्याची LHS सारखी बाळांनो बघा, कंपेअर जर केलं तर LHS सारखी, जर LHS सारखी असेल तर मी RHS इक्वल दाखवू शकतो. मग थोडक्यात QE इक्वल्स टू आपण असं म्हणू शकतो QE इज इक्वल्स टू ma, QE इक्वल्स टू ma. आपल्याला काय काढायला सांगितलं यांनी? इलेक्ट्रिक फील्ड काढायला सांगितलं आहे ना, द ऍक्सेलरेशन ऑफ चार्ज पार्टिकल, सॉरी ऍक्सेलरेशन काढायला सांगितलं. इलेक्ट्रिक फील्ड E दिलेली आहे आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड E, ऍक्सेलरेशन काढायचंय. Acceleration of a charge particle of charge small q and mass small m moving in a electric field of field strength capital E is acceleration में a ची व्हॅल्यू काढायची, m मल्टिप्लाय ला इथला डिवाइड ला, तर मग या सही QE upon m is equals to a. आणि याला जर सर्कल यायचं असेल तर therefore a equals to काय, तर a equals to QE upon m, QE upon m. बघा बाळांनो असा ऑप्शन आहे का आपल्याकडे? बघा ऍक्सेलरेशन आला आपला QE upon m आहे का असा ऑप्शन? सर हा किती नंबरचा ऑप्शन आहे? फर्स्ट नंबर. ए नंबर. हा ए नंबर. हा फर्स्ट बरोबर. नंबर सर. हा व्हेरी गुड, फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे. ए नंबरचा ऑप्शन सर. ए नंबरचा ऑप्शन आहे QE upon m. हे झालं आपला ऍक्सेलरेशन, हे झालं आपला ऍक्सेलरेशन. बाळांनो दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? बर आता आपल्याला थर्ड न्यूमरिकल घ्यायचा, पण आपला टाइम राहिला फक्त 5 मिनिटं आपल्याकडे. बाळांनो लेक्चरचा टाइम फक्त 5 मिनिटं राहिला, तर मी याला परत रिस्टार्ट करू का, मीटिंग डबल स्टार्ट करू का? माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मीटिंग परत स्टार्ट करू का एंड करू? हो हा परत स्टार्ट करायची का एंड करायची? स्टार्ट करा. डबल स्टार्ट करतो लगेच ना, लगेच ऑनलाईन असाल का? 10 मिनिटांनी कसं? बाळांनो लगेच ऑनलाईन आहे, मी लगेच मीटिंग स्टार्ट करते परत. हा ही मीटिंग एंड करतो मी, बरं, सर. कारण टाइम कमी राहिला आपल्याकडे या मीटिंगचा. दुसरी मीटिंग स्टार्ट करतो, लगेच समोरचा न्यूमरिकल घेतो त्या मीटिंग मध्ये. सगळ्यांनी परत डबल लाईव्ह येणे. ओके सर. हा आपण करू